हॅलो व्ह्यूअर्स, आज आपण या व्हिडिओमध्ये जिल्हा परिषद पेसा आरोग्य भरतीबाबत अतिशय महत्त्वाचा अपडेट पाहणार आहोत. ॲक्च्युली फक्त आरोग्य भरतीच नाही तर पेसाच्या सर्व जागांबाबत हा अपडेट आहे. पेसाचे निकाल का उशिरा लागत आहेत याची माहिती तुम्हाला कळून जाईल. आणि हा जो अपडेट आहे आपण पाहणार आहोत ते हे पेसावाल्यांसाठी आनंदाची बातमी आहे. असेच महत्त्वाचे अपडेट्स मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे असे महत्त्वाचे अपडेट सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील. हे दिनांक 13 ऑगस्ट 2024, महाधिवक्ता महाराष्ट्र राज्य. विषय काय तर पेसा प्रकरणामध्ये SLP 22-109/2023 इंटरलोकिटरी ॲप्लिकेशन दाखल करण्याबाबत. आता अगोदर तुम्हाला माहीत पाहिजे इंटरलोकिटरी ॲप्लिकेशन काय. तर इंटरलोकिटरी ॲप्लिकेशन म्हणजे काय, तर जी केस अगोदर चालू आहे ना त्या केसचा लवकरात लवकर निकाल लागावा आणि त्या केसच्या बाबतीत वेळेला महत्त्व देऊन जी काही केस रिलेटेड प्रोसेस आहे ती फास्ट चालून निकाल लावण्यासाठी इंटरलोकिटरी ॲप्लिकेशन दाखल केले जाते. हे बघा, सामाजिक विकास प्रबोधिनी ही संस्था जी आहे तिनं सर्वोच्च न्यायालयामध्ये ही याचिका टाकली होती या क्रमांकाची 22-109/2023. या याचिकेने काय केलं, त्यांनी पेसा क्षेत्रातील जे आरक्षण आहे त्याला आव्हान दिलं. 29 ऑगस्ट 2019ला जी अधिसूचना निघाली होती पेसाबाबतीत तिला आव्हान दिलं. या प्रकरणात राज्य शासनानं काय केलं, 1 नोव्हेंबर 2023ला एक शपथपत्र दाखल केले आहे. आता हे महाधिवक्ता जे आहेत, ॲडव्होकेट जनरल जे आहेत, त्यांनी शासनाच्या वतीने, महाराष्ट्र शासनाच्या वतीने सर्वोच्च न्यायालयात बाजू मांडताना काय म्हटले, तर हे बघा, न्यायालयाच्या पुढील निर्देशापर्यंत पेसा क्षेत्रातील कोणत्याही पदांबाबतच्या नियुक्तीची कार्यवाही करणार नाही, म्हणून तुमचे पेसाचे निकाल लागत नाही आहेत, हे लक्षात ठेवा. म्हणजे आपण महाराष्ट्र शासनानेच म्हणलेलं आहे, महाराष्ट्र शासनाच्या वतीने महाधिवक्ता सरांनी म्हटलेलं आहे की न्यायालयाचे पुढील आदेश येईपर्यंत पेसाची नियुक्तीची कार्यवाही होणार नाही. आणि त्याच्याच नुसार 20 ऑक्टोबर 2023ला शासनाच्या पत्राद्वारे हेच सांगितलं गेलं 17 संवर्गाला, न्यायालयाचा पुढील आदेश येईपर्यंत कोणतीही कार्यवाही करण्यात येऊ नये. आता जी सुनावणी आहे ना सर्वोच्च न्यायालयात, पुढील सुनावणी ती आहे 17 सप्टेंबर 2024ला. मग आता बघा, पेसाचे निकाल तुमचे 17 सप्टेंबरच्या अगोदर लागणार नाहीत. 17 सप्टेंबर नंतरसुद्धा न्यायालय काय निर्णय देते त्यावर सर्व अवलंबून राहील. मग आता पेसाचे निकाल जे आपण म्हणत होतो की 25 ऑगस्ट नंतर लागणार आहेत, तर आता पहा, 25 ऑगस्ट नंतर 17 सप्टेंबरला सुनावणी झाल्यानंतर आपल्याला कळेल कधी लागणार आहेत काय आहेत. हे पहा, पेसा क्षेत्रातील 17 संवर्गातील पदभरतीची कार्यवाही सद्यस्थितीत न्यायालयीन प्रकरणामुळे प्रलंबित आहे. सद्यस्थितीत पेसा क्षेत्रातील सदर 17 संवर्गातील एकूण 7,699 इतकी पदे रिक्त असून त्यापैकी अंतिम शिफारस प्राप्त 3,390 उमेदवारांची नियुक्ती होणे बाकी आहे. निवड होऊ नये नियुक्ती न देण्यात आल्यामुळे असे उमेदवार उपोषणास बसले आहेत. आणि बिगर पेसावाल्यांना ज्या ऑर्डर दिलेल्या आहेत त्या न्यायालयाच्या निर्णयाच्या अधीन राहून दिलेल्या आहेत, असं उपोषणकर्त्या प्रतिनिधींना निदर्शनास आणून दिलेलं आहे. मग आता जी ही इंटरलोकिटरी ॲप्लिकेशन जे आहे हे, तर हे 17 सप्टेंबरच्या अगोदर याबाबत काहीतरी निर्णय घ्यावा म्हणून दिलेला आहे. जर या ॲप्लिकेशनचा जर काही पॉझिटिव्ह परिणाम झाला तर आपल्याला 17 सप्टेंबरच्या अगोदरसुद्धा पेसाच्या निकालाबाबत काही अपडेट मिळू शकतो. परंतु एकंदरीत शासनाचा कारभार पाहता आपण म्हणू शकतो की 17 सप्टेंबर नंतरच, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतरच आपल्याला काय ते कळेल.
अजून काही तुमचे प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. आशा करतो या व्हिडिओमध्ये तुम्हाला फायदा होईल. ऑल द बेस्ट. थँक्यू.